किंग न्यूज आपल्या समोर येते. मिरज महानगरपालिकेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा. मिरज शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर तातडीनं उपाययोजना करा, अन्यथा 8 दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने मिरज विभागातील उपायुक्त यांची भेट घेऊन विविध नागरिकांच्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने वाढणारे अपघात, अस्वच्छता, वेळेवर कचरा उचलला न जाणे, मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, बेकायदेशीर वाढीव घरपट्टी, दूषित पाणी पुरवठा, डासांचा प्रादुर्भाव, पावसाळ्यात रोगराईचा धोका, नाले आणि गटारींची अपुरी स्वच्छता तसेच पावसाळ्यात रोगराईचा धोका, नाले, गटारींची अपुरी स्वच्छता, पथदिव्यांच्या देखभालीसह प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीविताचे संरक्षण करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीनं कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा 8 दिवसांच्या आत ठोस निर्णय न झाल्यास महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष एजाजभाई मोमीन, जिल्हा संघटक गुलामरसूल शेख, सांगली शहर जिल्हाध्यक्ष अकबर सय्यद, मिरज शहर उपाध्यक्ष शुभम वारे, समीर मुल्ला, मेहबूब शेख, तौफिक करीम खान, फैयाज डांगे, अहमद शेख, आसिफ शरीक मसलत, शुभम नाईक, तौफिक शरीक मसलत, राहिल पावसकर, राजू कांबळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.